केले की दलालीचा पैसा वापरला जातो अशी टीका तुम्ही केली होती, मात्र त्यावर आता सरकारचेच काही नेते आहेत त्यांनी आक्षेप घेतलाय की नाना असं विधान कसं करू शकतात. मला एक सवाल पलताना करायचा आहे, तुम्ही साडी केवढ्याची घेतली ते सांगा, थैल्या किती रुपयाच्या होत्या ते सांगा, आणि ते साडी धुतल्यानंतर त्या साडीची अवस्था काय झाली ते तुम्ही सांगा. आदिवासी जिल्हा पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तो व्हिडिओ दाखवा ना त्यांना, थोडंसं तुमच्या चॅनलवरती मला आरोप करतात त्यांना. आदिवासी महिलांनी गठ्ठे बांधून तहसीलदाराच्या कार्यालयात नेऊन फेकलेत ते मोदी साहेबांच्या फोटोचे थैले आणि ते साड्या. आम्हाला नको या साड्या, आम्हाला अशा आमच्या पैशात तुम्ही घेतल्यात, त्या केवढ्याच्या घेतल्यात, त्या दुसऱ्या धुतल्यावर त्या कसं मच्छरदाणी झाल्यात, तर त्याला दलाली नाही म्हणत तर काय म्हणतात. साड्या घ्यायच्या किमतीच्या जास्त पैशाच्या आणि ते किलोनं साड्या आणायच्या आणि ती साडी धुतल्यानंतर ती मच्छरदाणी झाली तर तिला दलाली नाही म्हणायची, काय म्हणायचं. त्याच्यामुळे जेवढे तोंड फाडतील त्यांचा भ्रष्टाचार काही लपला नाही. आता कसं खुल्यानं भ्रष्टाचार करतात आहेत. आजच मला बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टर मिळाले होते, त्यांचं अनेक दिवसाचं पेमेंटच दिलं नाही. ह्यामध्ये यांनी जवळपास 68,000 कोटीचं कर्ज घेतलं. नवीन सिमेंटचे रस्ते करतात, त्याला नियम बदलवले आणि रस्ते अभाव आपल्या बगलबच्च्याला देऊन हजारो कोटी रुपये कर्ज रूपानं बँकेतून घेऊन आपल्या बगलबच्च्याला देतात आहेत. शेतकऱ्यांच्या नावानं डीबीटी योजना काढून स्प्रे पंप असतील, खतं असतील, औषधं असेल, बियाणं असेल, त्याच्यामध्ये लूट करतात आहेत हजारो कोटी रुपयाची. त्या भ्रष्टाचारी लोकांनी जेवढं तोंड उघडतील हे लोक, तेवढं यांचं तोंडामध्ये तो भ्रष्टाचार कसा आहे तुम्ही केला ते पुराव्यासहित हे सांगण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल. त्याच्यामुळे साडीच्या बद्दलचं आम्ही यांनी दलाली खाल्ली हा शब्द वापस घेणार नाही. आम्ही ते सांगू की यांनी कशी दलाली खाल्ली. 14 खरीप पिकांचं MSP जे आहे ते केंद्र सरकारकडून मार्च पर्यंत जाहीर केलं जातं, पण यंदा जून आलेला आहे तरी अद्याप या 14 खरीप पिकांचं MSP जे ते जाहीर झालेलं नाही. याचा शेतकऱ्यांना कसा फटका बसू शकतो याला जोडून या संदर्भात मोदी सरकारची कॅबिनेट बैठक आहे, त्यात या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे. बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. हे गेल्या 10 वर्षापासून आपल्या सगळ्यांना अनुभवलेलं आहे. नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदीजी आले होते, मतं मागायसाठी आले होते. तिथं एका शेतकऱ्याने उभं होऊन सांगितलं की कांद्याबद्दल बोला, तर त्याला सरळ त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकलं.